व्हॉट इज युअर ओपिनियन की आजकाल आपण एक्झाम्स सगळ्या डिलीट करून टाकतोय इन अ पर्टिक्युलर एज, आणि मग जेव्हा एका पर्टिक्युलर एज नंतर एक्झाम्स सुरू होतात तेव्हा सुद्धा आपण मुलांसाठी अवघडच करून ठेवतोय की. खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन दॅट? तुम्हाला ना शाळेतलं वातावरण हे कम्प्लीट बुलिंग फ्री, कॉम्पिटिटिव्हनेस नकोय त्याच्यामध्ये, नकोय मला आता, टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि असं अशा प्रकारचं एक एनकरेजिंग आपण असं म्हणूयात की पाहिजे की त्याच्यामध्ये प्रत्येक मूल हे तुम्ही मोठ्या मनाने ॲक्सेप्ट करायचं आहे. आणि अनफॉर्च्युनेटली होतं आहे असं की अजूनही, म्हणजे आता आमच्या शाळेमध्ये तर आमच्या शाळेत तर अ ब क तुकड्या होत्या आणि की अ हुशार आणि क म्हणजे अगदी ढ. म्हणजे हो की ते अ तुकडीतला. हा, अ तुकडीतले काय करत असतात, कुठेतरी कारकुनाचा जॉब करत असतात आणि क तुकडीतले आमच्यासारखे मर्सिडीज मधनं फिरत असतात. वेल सेड, सिरियसली. म्हणजे ऑफकोर्स दॅट इज नॉट टू डिमीन एनीवन, पण सांगायचा हेतू काय की मार्क्स डोंट डिसाइड युअर फ्युचर. येस, मार्क आणि एज्युकेशन. आता NEPने ह्यालाच कात्री लावली ओके की एज्युकेशन फक्त मार्क ओरिएंटेड असू नये. काहीही होत नाही त्या मार्कांमध्ये. तुला मी सांगते, तू शाळेतले 10वीतले किंवा तू कुठलाही आठव, तुला काहीही एकही सब्जेक्ट आठवत नाही, तुला काय आठवतं? तुला आठवतं रिसेस आठवतंय, तुला ते PTचे क्लासेस आवडतात, टीचर्स आठवतात तुला. आम्हाला टीचर्स जे आठवत नाहीत कारण त्या भयंकर आम्हाला दुपटून काढायच्या, त्यामुळे त्यांच्या काही फार चांगल्या आठवणी नाही आहेत मनामध्ये. पण शाळेचं आमच्या स्नेहसंमेलन आठवतं आम्हाला, फील्ड ट्रिप्स आठवतात. सो आपल्याला ते आठवतं कारण आपण ते एक्सपिरियन्स केलं असतं. सो मुलांना एज्युकेशन हे एक्सपिरियन्शियल लर्निंग इज सो इम्पॉर्टंट आणि NEP टेल्स अ लॉट अबाउट दिस. सो आय एम रिअली हॅपी. हो, नाही, आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, स्टेट एज्युकेशन पॉलिसी इज ऑल्सो इन प्लेस नाव. सो वी आर गोईंग बॅक टू आवर बेसिक्स, की जे नुसतं ते सगळं मिक्स झालं होतं ते आता ॲटलिस्ट इनिशिएटिव्ह तरी आहे की कम आउट ऑफ दिस मार्क, आय मीन ते काय जी रेस आहे त्याच्यामध्ये.